आमचं आंदोलन राजकीय नव्हतं तर विकृतीच्या विरोधात होतं आणि भाजपचं आंदोलन हे विकृतीच्या बाजूने होतं असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय। सीट शेअरिंग झाल्यावर यावर आपण बोलू तर लखपती दीदी कार्यक्रम होतोय तो अजून नाही बघितलाय। हे सभागृह आमच्या काळात झालेला आहे। पेंग्विन आले त्यामुळे रेव्हेन्यू वाढलाय, त्यामुळे जे चित्ते आले त्यांच्या सोबत तुलना करा आणि गेल्या 2 वर्षात 2 लाख कोटी तूट पालिकेत निर्माण झाली आहे। तरीही रस्त्यांची कामं झालेली दिसत नाहीत। त्यांनी इलेक्ट्रॉनिक बॉन्डमधून चांगले कमावलेत। कुठेतरी खर्च व्हायला पाहिजे तर वरळीतील जांभोळी मैदानाची वाट लावली असून भाजप अफजल खानासारखे चालून येतात तसाच देखावा आहे का? आणि आम्ही उद्योग आणत होतो, मुंबईला सरप्लस मध्ये आणलं, कर न वाढवता आम्ही हे केलं तर विकायला निघालेले आहेत। एकाच मित्राला सगळं द्यायला चालेल तर महाराष्ट्रात 288 जागांवर असंच होणार। अमेरिकेची आणि वरळीचीच चर्चा अधिक होणार, त्यानंतर 287 मतदारसंघांबद्दल लोक बोलतीलच। तसेच 6 दिवस FIR का झाली नाही? शाळा कोणाची? आपटे संस्थापक पुढे आलेत का? तर 10 तास नातेवाईकांना पोलीस स्थानकात का बसवून ठेवलंय? आणि भाजपचं आंदोलन विकृतीच्या बाजूने होतं तर आमचं आंदोलन राजकीय नव्हतं। 300 लोकांवर लगेच गुन्हे दाखल करता, मात्र ज्यांनी मॉलेस्टेशन केले त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले। मध्ये या ठिकाणी आणण्यात आले, अनेक वेळा तुम्हाला त्यावरून दिवसण्यात आलं होतं। नक्कीच जिजामाता उद्यानमध्ये आपण पाहत असाल, एकतर हे अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम हे आमच्या काळात झालेलं आहे। पेंग्विन आणले त्याच्यातून रेव्हेन्यू महापालिकेचं किती वाढलंय ह्याची तुलना जे चित्त आलेत त्याच्याबरोबर करा आणि मग कोण कोणावर काय बोलतंय हे बघायला पाहिजे। महापालिकेचं तुम्ही बोलत आहात त्याच महापालिकेच्या 2000हून अधिक जास्तीचा FD जे आहे त्या तोडण्यात आलेल्या आहेत माहिती नाही। आपण एक पाहिलं असेल, मी हे नेहमी सांगत असतो की 1997 मध्ये आर्थिक तूट इथपासून सुरुवात करून साधारणपणे 2022 पर्यंत 92,000 कोटीचे सरप्लस फिक्स डिपॉझिट हे आपण निर्माण केले होते आणि ते सगळे फिक्स डिपॉझिट आपण प्रत्येक बजेटमध्ये प्रत्येक अर्थसंकल्पात दाखवायचो कुठच्या प्रोजेक्टला लिंक आहेत। मग कोस्टल रोड असेल, GMLR असेल, सिवेज ट्रीटमेंट प्लांट असतील, पेन्शन फंड असेल, हे सगळ्यात दाखवायचो। आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे मुंबईवर, आपण पाहतोय की गेल्या 2 वर्षात साधारणपणे 2 लाख कोटी एवढी आर्थिक तूट ही निर्माण झालेली आहे, कमिटेड लायबिलिटी निर्माण झालेली आहेत। मागच्या वर्षी देखील रस्त्याचा घोटाळा असेल, ह्या वर्षीचा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा स्कॅम असेल, हे सगळे स्कॅम जर घेतले आपण तर हे पैसे कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात गेलेत, पण अजूनही एक सुद्धा रस्ता पूर्ण झालेला दिसत नाही, एक सुद्धा काम पूर्ण झालेलं दिसत नाहीये। मुद्दा हाच राहतो की हे सगळं जे ओझं आहे ते मुंबईकरांच्या खांद्यावर येणार आहे। आदित्य, आता सणांना सुरुवात होते, पहिला सण गोविंदाचा येतोय। तुमच्या वरळीतल्या जांभोरी मैदानामध्ये भाजपनं पुन्हा एकदा दहीहंडी उत्सव ठेवलेला आहे, कुठेतरी दिवसण्याचा प्रयत्न नाही काय एवढे पैसे इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून कमवलेत, कुठेतरी खर्च केला पाहिजे, तर आनंद येते लोकांच्या मध्ये तरी जातो तो पैसा। पण एकच आहे, आपण पाहिलं असेल गेल्या 2 वर्षात त्याच्या आधी जे आम्ही जांभोरी मैदान नीट करून घेतलेलं, मग स्प्रिंकलिंग मशीन असतील, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, क्रिकेटचं पिच असेल, वयस्करांना बसायला सिनियर सिटीझन कट्टा असेल, ह्या सगळ्याला पूर्णपणे वाट लावण्याची हे कार्यक्रम भाजपने गेल्या 2 वर्षात घेतलेत। स्थानिकांना खूप याच्यात त्रास झालेला आहे। आता आम्ही काही बोलू इच्छित नाही, पण स्थानिकांना माहिती आहे हा पूर्ण त्रास जो होत आहे तो कोणामुळे होत आहे आणि तो आम्ही सरकारानंतर त्याचं नक्कीच दखल घेऊ। अफजल खानाचा देखावा जो आहे तो त्या ठिकाणी विशेष आकर्षण ठेवलेलं आहे। जांभोरी मैदानामध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात म्हणजे भाजपबद्दलच बोलतात, जे अफजल खानासारखे चालून येतात महाराष्ट्रावर त्यांच्याबद्दलच ते बोलत आहेत। पंतप्रधानांची जेव्हा BKCला सभा झाली होती तेव्हा ते म्हटले होते FD जे आहेत त्या साठवून ठेवायच्या नसतात तर त्या विकासाच्या नाही। बघा काय आहे ना की आज देशाची आर्थिक परिस्थिती काय बघा, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब असताना काय होती आणि आज काय होती, तर कुठचं इकॉनॉमिक्स पाळायचं तुम्ही। आणि महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल जे आमचा कार्यकाळ होता, उद्योग येत होते, सामाजिक काही गडबड झाली नव्हती आणि अर्थचक्र कोविडच्या काळी बंद पडलं असताना देखील मॅग्नेटिक महाराष्ट्रासारखे कार्यक्रम घेऊन आम्ही इन्व्हेस्टमेंट आणत होतो। आज आपण पाहतोय एक तर गुंतवणूक येत नाहीये, जी गुंतवणूक आहे त्याच्यावर धाडी टाकले जात आहेत, त्यांना पळवलं जात आहे आणि मग फायनान्शियल मॉडेल मुंबईला आम्ही सरप्लसमध्ये आणलं आणि ते सरप्लस आमच्या महापालिकेच्या कामगारांसाठी असेल, BSC साठी असेल, मुंबईकरांसाठी टॅक्स न वाढवता केलं। ह्याच उलट जर आपण पाहिलं असेल तर भाजपचेच जे लोक आहेत जे भाजपच्या अर्थसंकल्पावर बोलतात किंवा आत्ताच्या ह्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर बोलतात त्याची तुलना करा, तर मला वाटतं हा चुकीचा कॉन्सेप्ट आहे की फिक्स डिपॉझिट असणं चुकीचं आहे। त्याच्यात देशाची हालत काय झाली, PSU विकायला निघालेले आहेत आणि मग एकाच उद्योगपती मित्राच्या घशात सगळं घालायचं, हे काही ही आर्थिक प्लॅनिंग होऊ शकत नाही।
आदित्य, तुमचं काका म्हणजे मनसेचे अध्यक्ष 5 दिवस विदर्भ दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी त्यांच्याच मित्रांना अनेक योजनांवरनं, लाडकी बहीण योजना असेल किंवा जे स्टायपंड दिलं जात आहे त्याच्यावरून चिमटे काढलेले आहे. लोकांना हाताला काम द्या, पैसे देणं हा काही पर्याय नाही असं ते म्हणतात. मला वाटतं अरविंद काका पण तेच बोलतात विदर्भात जाऊन. त्यांचं म्हणणं आहे की 2 महिने आतापर्यंत लाडकी बहीणचे पैसे येतील, पुढच्या महिन्यात तुम्हाला पैसेच येणार नाहीत. आता मी काही त्याच्यावर बोलतो. आणि जे वरळी विधानसभेमध्ये ज्या पद्धतीत मनसे नेते संदीप देशपांडे हे निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे, त्यांची तयारी देखील सुरू आहे. तिथेच अजितदादा गटातले आमदार अमोल मिटकरी यांचे देखील काही बॅनर्स लागलेले, ते देखील निवडणूक लढणार असल्याची चर्चा सध्या. नाही, महाराष्ट्रात 288 सीटवर असं होणार आहे. तर अमेरिकेची निवडणूक, वरळीची निवडणूक आणि मग बाकीच्या 287 सीटची चर्चा वेगळी होईल. बदलापूर प्रकरणी पाहायचं तर पोलिसांकडनं अनेक त्या ज्या आहेत त्या घटनामध्ये त्रुटी ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत. जी पीडित आहेत त्यांना कुठेतरी त्रास जो आहे तो देखील आपल्याला यामध्ये होताना पाहायला मिळतो. नक्कीच पहिली चौकशी ही झाली पाहिजे की 6 दिवस FIR घेण्यासाठी का झाले, पोलिसांवर दबाव कोणाचा होता. कारण आपण पाहतो नेहमी की काही घटना घडली की अधिकाऱ्यांना आपण बदली करून टाकतो, कोणाला सस्पेंड करून टाकतो, पण राजकीय प्रेशर कोणाचं होतं ह्याचा विचार कोणी केलाय का? ती शाळा कोणाची आहे, ती शाळा कोणाची असताना ते आपटे नावाचे जे गृहस्थ, जे ट्रस्टी आहेत ते पुढे आलेत का? बरं, ज्या दिवशी FIR घेतली त्या दिवशी देखील 10 तास त्या महिलेला का बसवलं तिथे? मग ते प्रेग्नेंट होते ही वेगळी गोष्ट, पण 10 तास बसवणं ही देखील एक चुकीची गोष्ट आहे. आणि काल जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो, आमचं आंदोलन राजकीय नव्हतं, आमचं आंदोलन विकृतीच्या विरुद्ध होतं आणि भाजपच्या विकृतीच्या बाजूनी त्यांचं आंदोलन होतं. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. त्या दिवशी लाठीचार्ज झाला, तो लाठीचार्ज कोणी आदेश दिले अजून देखील पुढे आले हो, नाही. पण हे मी सांगितलंच आहे, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाले त्या महाराष्ट्रामध्ये, जरांगे साहेबांवर लाठीचार्ज झालेला आहे, त्याचा आदेश कोणी दिला होता? मग कालचा परवाचा जो लाठीचार्ज होता, बरं 300 लोकांवर तुम्ही लगेच गुन्हे दाखल करता, पण ज्यांनी मोलेस्टेशन केलं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची हिंमत नव्हती. ठीक आहे, थँक्यू. पुणे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे वीर धरणातून नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलंय. तर वीर धरणाचे पाणी नीरा नदीच्या माध्यमातून आता पंढरपूरच्या भीमा नदीत पोहोचलं असून पंढरपूरची भीमा अर्थात चंद्रभागा नदी दुथडीवरून वाहतीये. तर पंढरपूरच्या भीमा नदीवरील जुना दगडी पूल देखील पाण्याखाली गेलाय. तर चंद्रभागेच्या पात्रातील संपूर्ण मंदिरांना आता पाण्याने वेढा दिलाय. तर नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. सत्तेत असताना कोणाच्या मांडीवर बसले होते तर कोणाच्या सोबत गेले होते यावर संजय राऊत यांनी आत्मचिंतन करावे, अशी टीका भावना गवळी यांनी केली आहे. ज्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत त्याला कोणताही राजकीय नेता किंवा राजकीय पक्ष समर्थन देणार नाही. अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा एका राजकीय पक्षाने दुसऱ्या राजकीय पक्षावर आक्षेप घेण्यापेक्षा समाजामध्ये या गोष्टी घडत आहेत त्या बंद करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत असावे, अशी माझी भूमिका असून मी शिवसेनेची आमदार म्हणून या घटनांचा निषेध नोंदवते. सकाळी जो भोंगा वाजत होता त्याला फक्त वाजण्याचंच काम आहे. विरोधकांना फक्त सरकारवर टीका करता येतात, तर प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही सत्तेत होतात तेव्हा कोणाच्या मांडीवर बसले तर कोणाच्या सोबत गेले यावर त्यांनी थोडं आत्मचिंतन करावं. नंतर आमच्यावर टीका करावी अशा अफवा चर्चा अनेक वेळा होतात. असं कोणतेही पाऊल उचललेलं नाही, ते फक्त प्रसार माध्यमांमधील चर्चा आहेत, त्याला काहीही महत्त्व नाहीये. आदेशानंतर मूक मोर्चा करणार याकडे आपण कसं पाहतो? हे बघा, ज्या घटना लहान मुली असू द्यात किंवा महिला असू द्यात त्या संदर्भामध्ये घडतात त्याला कुठलाही राजकीय नेता किंवा कुठलीही राजकीय पार्टी कधीही समर्थन करणारच नाही. परंतु अशा घटना जेव्हा घडत असतात त्यावेळेला कुठल्याही राजकीय पार्टींनी कुण्या दुसऱ्या पार्टीवर ते आक्षेप दाखवल्यापेक्षा समाजामध्ये वितृष्ट निर्माण न करता समाजामधल्या सगळ्या स्तरातल्या सगळ्या पार्ट्याच्या लोकांनी हे सगळं बंद करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत असावं अशी माझी एक मागणी असेल, भूमिका असेल. आणि म्हणून कालचा बंद जरी असेल तर त्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या घडलेल्या गोष्टीचा आम्ही सगळेजण निषेध करतो. मी शिवसेनेची नेता म्हणून, मी शिवसेनेचे आमदार म्हणून सुद्धा या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करते. माझे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा अशा घटनेचा निषेध केलेला आहे.
तात्काळ त्यावर ते कारवाई होईल या संदर्भामध्ये सुद्धा ते बोललेले आहेत. पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नये म्हणून आम्ही सगळ्या समाजातल्या बांधवांनी, कुठल्याही पार्टीचा असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, माझी भगिनी जी आहे तिचं रक्षण करण्यासाठी सरसावलं पाहिजे एवढंच सांगेल. संजय राऊत असं म्हणाले आहेत की शिंदे गटाची थर आता घसरत चालली आहे, लवकरच त्यांची दहीहंडी फुटेल. याकडे आपण हे बघा, जी काही भोंगा सकाळी नेहमी वाजत असतो त्या भोंग्याला फक्त वाजण्याचं काम आहे. आणि कित्येक वर्षापासून जवळजवळ तुम्ही सगळेजण पाहता त्यांना फक्त सरकारवर तर टीका करणं येतात, परंतु तुम्ही प्रत्यक्षामध्ये जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा तुम्ही कोणाच्या मांडीवर बसले, कोणाच्या सोबत गेले, त्यावर त्या थोडंसं आत्मचिंतन त्यांनी करावं आणि नंतर एकनाथजी शिंदे साहेबांवर आणि आमच्यावर ते आरोप करावा. प्रसार माध्यमांमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र राहण्याच्या चर्चा चालू आहेत, काय सांगेल? बघा, अशा ह्या अफवा चर्चा अनेक वेळेला येत असतील, उठत असतील. त्यावर ते मला नाही वाटत असा कुठला काही पाऊल कोणी उचललेला आहे. त्या फक्त प्रसार माध्यमामधल्या चर्चा आहेत आणि म्हणून त्याला काही महत्त्व नाही. मातोश्रीकडून आपल्याला निमंत्रण आलं तर आपण स्वगृही परत जाणार का? हे असा प्रश्न तुम्ही मला विचारायलाच नाही पाहिजे. आम्ही सगळ्या खासदारांनी ज्या वेळेला शिंदे साहेबाची साथ घेतली त्यावेळेला आदरणीय शिंदे साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. परंतु मागच्या काळामधली सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे की मातोश्रीवर आमच्या लोकांच्या भेटीच होत नव्हत्या. त्या रागामुळे सगळेजण गेले. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे किंवा काँग्रेस त्यांच्यासोबत कधीही आम्ही बसणार नाही. ते काम तिकडे झाल्यामुळे आम्ही सगळेच नाराज होतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शिंदे साहेबाची साथ घेतलेली आहे. आणि आज शिंदे साहेबाच्या नेतृत्वामध्ये अत्यंत स्वाभिमानाने मी सांगू इच्छिते की 18 तास काम करणारी मुख्यमंत्री, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं भलं करणारी मुख्यमंत्री, लाडकी बहीण योजना असू दे, लाडका भाऊ योजना असू दे, मुख्यमंत्र्यांची तीर्थ योजना असू दे, त्याबरोबर शेतकऱ्यांचा विषय असू द्या, या प्रत्येक गोष्टीवर ते अत्यंत पोटतिडकीने काम करणारी मुख्यमंत्री आहेत. या महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा अख्खी जनता, महाराष्ट्रातली जनता शिंदे साहेबाला तुम्ही आमचेच आहेत आणि आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू हेच सांगताय. आगामी काळामध्ये महायुतीचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का जागेचा? आम्ही एकच फॉर्म्युला ठरवलेला आहे की ज्या ठिकाणी ज्या पार्टीचा माणूस भक्कम असेल त्याला त्या ठिकाणी वरिष्ठ लोक जो निर्णय घेतील त्या पद्धतीने ती सीट विचारणार तुम्ही बोलता म्हणून. तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.